बाबा म्हणू लागले, माई देतेस भिक्षा का जाऊ पुढच्या घरी? बाबा आले दारी, लावू नकोस माघारी. काकी म्हणाल्या, बाबा दक्षिणा नाही, जा पुढच्या घरी. बाबा म्हणाले, लावू नकोस माघारी, होशील तू कर्ज बाजारी. काकीला वाटलं खरंच कर्ज बाजारी होते काय. या बाबा आहे दक्षिणा. घरी बाबा आले आणि बोलायला लागले, माई सुनाचं आणि तुझं तिळभर पटत नाही आणि सून ऊन पडल्याशिवाय उठत नाही. 100% पटलं महाराज. काकीला त्या 100% पटलं. बाबा पुढे बोलू लागले, माई मुलगा तुझा छान, पण बायकोनं धरलाय त्याचा कान. तू सोडला सैल आणि तो झालाय बायकोचा बैल. कशाचं महाराज? काकी म्हणल्या, अगदी मनातलं बोललात बघा महाराज, एकदम खरं. माई तुझ्या सुनाचं नाव स्वप्नाली. इथं कोणाचं असलं तर योगायोग समजा, तुमच्या गावातलं नाही. मुलाचं नाव दत्तात्रय, नातीचं नाव वेदिका आणि नातवाचं नाव वेदांत. कशाचं महाराज? 100% पटलं ना काकीला. काकी म्हणाल्या, बाबा एकदम 100% अचूक माहिती सांगितली बघा तुम्ही. खरंच तुम्ही अंतर्ज्ञानी आहेत. तुम्ही खूप मोठा महात्मा आहेत, अंतर्ज्ञानी आहेत. तुम्ही एकदम करेक्ट नाव सांगितले. बाई तुझा नातू खातो वाघावानी आणि दिसतो लाकडावानी. खातय खूप पण त्यालाच कळत नाही जातय कुठं. आणि माई तुझ्या घरामध्ये पैसा खूप येतो पण टिकत नाही. काकी म्हणाल्या, खरंच ना बाबा, एकदम बरोबर बोललात. माई 501 रुपया आण, उपाय करतो बघ छान. असं ऐकल्यानंतर काकी घरात गेल्या. कशाला? दक्षिणा आणायला. आता पुरेपूर माहिती एकदम खरी पटली होती. गेल्या दक्षिणा आणायला आणि तिथं नात जेवत होती. नात जेवत असताना नात म्हणली, आजी ते बाबा खूप छान आहेत. काकी म्हणाल्या, तुला कसं काय माहित? अगं मला येतानाच भेटले होते आणि मला चॉकलेट दिली. चॉकलेट देऊन विचारलं, तुझं नाव काय? मी सांगितलं वेदिका. तुझ्या भावाचं नाव काय? वेदांत. आईचं नाव स्वप्नाली, वडिलाचं नाव दत्तात्रय. कशाचं? काकीच्या तळपायाची आग मस्तकालाच गेली. दक्षिणा सोडा काकू, आता काय त्या काकी झाडू घेऊनच निघाल्या. आता ह्या बाबानं झाडू बघितला. बाबा म्हणाले, 501 रुपये दक्षिणा आणायचा, झाडू कशाला? काकी म्हणल्या, उठ इथलं, माझ्या नातीला विचारतोस आणि मला ज्ञान शिकवायला का? बघा महाराज, यांना संत म्हणता येत नाही तर संत असतात कसे? मग संतांना 4 पाय किंवा हात आहेत का? नाही महाराज, संत दिसायला माणसासारखेच